आजच्या ठळक घडामोडींवर लोकसभा निवडणूक 2019 प्रक्रियेला पूर्णविराम। आता प्रतीक्षा 23 मेची। दाऊदच्या खेडमधील मालमत्तांचा लिलाव होणार। रत्नागिरीच्या मतदानात महिलांची टक्केवारी वाढली। रायगडात सरासरी 59% मतदान आणि रत्नागिरी सिंधुदुर्गात 65% मतदान। सावंतवाडीत सर्वाधिक तर राजापुरात सर्वात कमी मतदान। आता पाहूया सविस्तर वृत्त। गेले काही दिवस सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीला मंगळवारी सायंकाळी अखेर पूर्णविराम मिळाला आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते निश्चिंत झाले। आता प्रत्येकाला वेध लागले ते निकालाचे। नाक्यानाक्यावर आता केवळ निवडणुकीच्या निकालाची चर्चा ऐकावयास मिळते। प्रत्येक जण आपल्याच पक्षाचा उमेदवार विजयी होणार असा दावा करू लागलाय। काही उत्साही कार्यकर्त्यांनी तर कालच फटाके वाजवून विजयोत्सव साजरा केला। मात्र मतदारांच्या मनात काय आहे हे 23 मेलाच कळणार असल्याने सध्या तरी वेट अँड वॉच हीच भूमिका घ्यावी लागणार आहे। रायगड लोकसभा मतदारसंघातून यावेळी तब्बल 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। मात्र खरी लढत होती ती महायुतीचे अनंत गीते आणि काँग्रेस आघाडीचे सुनील तटकरे। या दोन्ही उमेदवारांनी सुरुवातीपासूनच विजयाचा दावा केला होता। काँग्रेस आघाडीचे सुनील तटकरे हेच विजयी होणार असा विश्वास सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करत होते, तर शिवसैनिकांनी गीते यांच्याच विजयाचा दावा केलाय। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या मतानुसार निकाल जाहीर केलाय। मात्र रायगडला तोरण बांधण्याची संधी मतदारांनी कुणाला दिली ही येणारी 23 तारीखच ठरवणार असल्याने 23 मेची वाट पाहणं एवढंच आपल्या हातात आहे। कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकर याच्या खेड तालुक्यात असलेल्या मालमत्तांचा लवकरच लिलाव होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। अँटी स्मगलिंग एजन्सी या मालमत्तेचा लिलाव करणार असल्याचं विश्वसनीय वृत्त आहे। खेड तालुक्यातील मुमके या गावासह शहरामध्येही दाऊदची काही संपत्ती असल्याचं स्पष्ट झालंय। खेड तालुक्यात असलेली दाऊदची संपत्ती ही त्याची बहीण हसीना पारकर आणि आईच्या नावे असल्याची चर्चा आहे। खेड तालुक्यातील मुमके हे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याचं मूळ गाव आहे। या ठिकाणी दाऊदच्या मालकीचा बंगला आणि अन्य मालमत्ता आहे। या बंगल्यात सद्यस्थितीत कोणीही वास्तव्यास नसल्याने हा बंगला ओस पडू नये। दाऊद कासकर या अंडरवर्ल्ड डॉनचा मुंबई गोवा महामार्गालगतच पेट्रोल पंपासाठी घातलेला एक प्लॉटही आहे। दाऊदची बहीण हसीना हिच्या नावे खेडमध्ये असलेली संपत्ती ही देखील दाऊदचीच असल्याचं बोललं जात आहे। दाऊदचे कुटुंब 1980च्या सुमारास खेड तालुक्यातील मुमके येथे असलेल्या बंगल्यात येऊन राहत असत। मात्र सद्यस्थितीत ते मुंबईत पाकमोडिया स्ट्रीटवर राहतात। 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊदसह दाऊदच्या नातेवाईकांनी देश सोडून पलायन केल्याने मुमके येथील त्यांच्या आईच्या नावे असलेला बंगला ओस पडू नये। खेडमध्ये दाऊद इब्राहिमच्या तब्बल 14 मालमत्ता अँटी स्मगलिंग एजन्सीच्या रडारवर असून ही एजन्सी या मालमत्तांचा लिलाव करणार आहे। या मालमत्तांचं मूल्यांकन करण्याची जबाबदारी पुणे येथील जिल्हा मूल्य निर्धारण अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे। राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे, त्यामुळे आता मतदानातही महिलांची टक्केवारी वाढली। त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सखी मतदान केंद्र राखीव ठेवण्याबद्दल सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या। त्यानुसार रत्नागिरीसह इतर 5 विधानसभा मतदारसंघात असलेल्या सखी मतदान केंद्र आकर्षणाचा विषय ठरली। रत्नागिरीतील देसाई हायस्कूल येथील सखी मतदान केंद्र सुशोभित करण्यात आलं होतं। या केंद्रात 56.37% मतदान झालं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चिपळूण रत्नागिरी राजापूर या 3 विधानसभा मतदारसंघाचा तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरीतील कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी या 3 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। या 6 विधानसभा मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या 14,40,000 इतकी आहे। यापैकी 7,35,597 महिला मतदार आहेत, तर उर्वरित 7,06,318 पुरुष मतदार आहेत। वाढत्या उन्हाचा फटका मंगळवारी रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदानावर बसला। येथे सरासरी 59% एवढं मतदान झालंय। महायुतीचे उमेदवार अनंत गीते, आघाडीचे सुनील तटकरे यांच्यासह 16 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मशीनमध्ये बंदिस्त झालं। रायगड लोकसभेतील महाड मतदारसंघात ईव्हीएम मशीन बिघडल्याच्या सर्वाधिक तक्रारी आल्या। महाड तालुक्यातील नागाव, भेलोशी, मुमुर्शी, करंजमाळ आणि दाभोळ येथील यंत्र मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळातच बिघडली। त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञांच्या मदतीने मशीन दुरुस्त केल्यानंतर 10 ते 15 मिनिटांच्या फरकाने मतदान पुन्हा सुरू झालं। पेणमध्येही ईव्हीएम मशीनचा खेळखंडोबा झाला। कन्याशाळेतील मतदान केंद्र क्रमांक 109 मध्ये तांत्रिक बिघाडामुळे मशीन बंद पडलं। रायगड जिल्हा परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांच्या पेणमधील रावे केंद्रावर शेकापच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी करीत मारहाण केल्याची घटना घडली।
शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने प्रतिष्ठेच्या केलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काल चुरशीने 65% मतदान झाले। 25हून अधिक ठिकाणी मतदान यंत्रात तांत्रिक बिघाडामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण होतं। मात्र प्रशासनानं तात्काळ पर्यायी व्यवस्था केल्याने मतदान सुरळीत पार पडलं। सिंधुदुर्गात किरकोळ वाचावाचीचे काही प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडलं। सेनेचे विनायक राऊत, स्वाभिमानचे निलेश राणे, काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर या प्रमुख उमेदवारांसह 12 उमेदवार लोकसभेसाठी भाग्य आजमावत आहेत। या उमेदवारांचं भवितव्य मतदारांनी मंगळवारी यंत्रबंद केलं। प्रामुख्याने राणे विरुद्ध राऊत अशी चुरशीची लढत दिसून आली। मतदारांचा कौल नेमका कोणाला मिळाला याचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे। रायगड रत्नागिरी लोकसभेसाठी तालुक्यातील 71 मतदान केंद्रांवर सकाळच्या सत्रात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला। तालुक्यातील पाले, नायणे, आंबोली या 3 मतदान केंद्रांवर मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया सुमारे 1.5 तास विलंबाने सुरू झाली। याचबरोबर म्हाप्रळ, सावरी या ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांचा खोळंबा झाला। आंबोली, पाले आणि नायणे या केंद्रावरील मतदान यंत्र बदलण्यात आली, तर म्हाप्रळ आणि सावरी येथे व्हीव्हीपॅट मशीन्स बदलण्यात आली। मतदान प्रक्रियेत सुरुवात झाल्यानंतर सकाळी 7 ते 11 या 4 तासांच्या कालावधीत सुमारे 20% इतकं मतदान झालं। निवडणूक आयोगाच्या वतीने अपंग मतदारांसाठी प्रथमच मतदान केंद्रांवर व्हीलचेअरची सोय करण्यात आली होती। युवा मतदारांमध्ये मतदानाविषयी विशेष उत्सुकता दिसून आली। मतदार यादीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवा मतदारांना मतदानाविषयी विशेष उत्साह दिसून आलेला असला तरी मतदार क्षेत्रातील सर्व उमेदवारांचे आगामी 5 वर्षातील कामाचं नियोजन युवा मतदारांपर्यंत न पोहोचल्याने युवा वर्गात विशेष नाराजीही दिसून आली। दिनांक 15 ते 18 एप्रिल 2019 दरम्यान औरंगाबाद तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि औरंगाबाद जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या नियोजनाद्वारे संपन्न झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो फाईट चॅम्पियनशिप स्पर्धेत तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल मधील ओम सुनील शिंदे यांनी रौप्य पदक पटकावल्याने त्याची हैदराबाद येथे दिनांक 10 ते 16 जून 2019 दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे। तसेच क्रीडा शिक्षक मास्टर सुनील शिंदे हे आतापर्यंत 8 वेळा राष्ट्रीय पुमसे चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होऊन 5 वेळा राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू असल्याने त्यांची ही निवड आंतरराष्ट्रीय तायक्वांदो पुमसे चॅम्पियनशिपसाठी झाली आहे। पुमसे हा अवघड तसेच शास्त्रोक्त आणि तंत्रशुद्ध प्रकार असून या प्रकारामध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रीय खेळाडू मास्टर सुनील शिंदे हे असून त्याची मक्तेदारी त्यांनी यापूर्वीच सिद्ध केली आहे। या दोघांच्या सुयशाबद्दल संस्थेचे चेअरमन सुयश पाष्टे, प्राचार्य सिकंदर पाटील, प्राध्यापक डॉक्टर अली कुमारनंदन तिसेकर सर, प्राचार्य घोसाळकर, संतोष वडके यांच्यासह तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे चेअरमन मनमोहन भाईंजा, राष्ट्रीय संघटना सचिव संदीप ओंबासे, सुनील झोडगे, सुरेश चौधरी, पद्माकर कांबळे, हौशी वॉरियर तायक्वांदो स्पोर्ट्स क्लबचे उपाध्यक्ष मेहबूब भाई महाडिक, गौस खतीब, युवा नेते योगेशदादा कदम, खेडचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर यांच्यासह प्रवीण कदम, राजेश सूर्यवंशी, पवन सौंदरे, सिद्धेश देवकर, सचिन निकम, अनुज जोशी आणि सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी बीएसएनएल कंपनी जोरदार प्रयत्न करते। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने आपल्या जुन्या प्लॅनमध्ये बदल करत नवीन प्लॅन बाजारात आणलाय। बीएसएनएलने 35 रुपयाच्या स्पेशल टॅरिफ प्लॅन मध्ये बदल केलाय। या प्लॅन मध्ये पूर्वी युजर्सना 200 एबी डेटा मिळत होता, आता नव्या प्लॅन नुसार युजर्सना 5 GB चा डेटा मिळणार आहे, म्हणजेच पूर्वीपेक्षा 25 पट अधिक जास्त डेटा मिळणार आहे। या प्लॅनच्या वैधतेत कोणताही बदल करण्यात आला नाही। पूर्वीप्रमाणेच प्लॅनची वैधता 5 दिवसाची असणार आहे। त्याशिवाय बीएसएनएलने 53 रुपयाच्या स्पेशल टॅरिफ वाउचर मध्येही बदल केलाय। या प्लॅन नुसार पूर्वी युजर्सना 21 दिवसांच्या वैधतेसह 250 MB डेटा मिळत होता। नव्या प्लॅन नुसार युजर्सना 8 GB चा डेटा मिळणार आहे, मात्र वैधता 21 दिवसांऐवजी 14 दिवसच असणार आहे। बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर बिग बॉसची थीम काय असणार याविषयी चर्चा रंगली होती। या पर्वामध्ये बिग बॉसचे घर 2 भागात विभागले जाणार आहे।
एका भागात स्पर्धकांसाठी शहरी सुविधा आहेत तर एका भागात ग्रामीण जीवन अधोरेखित करण्यात आलं असल्याचं समजतंय। हिंदीतील बिग बॉस प्रमाणे मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचं चित्रीकरण लोणावळ्यात झालं होतं, मात्र आता चित्रीकरणाची जागा बदलण्यात आली आहे। मुंबईतील गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये बिग बॉसचा सेट उभारण्यात आला आहे। बिग बॉसच्या स्पर्धकांना या घरातील या दोन भागांमध्ये विभागण्यात आलंय। काही स्पर्धक हे शहरी सुखसुविधा असणाऱ्या भागात राहणार आहेत तर काही प्रेक्षक गावाकडच्या भागात राहणार आहेत। गावाकडच्या भागात राहणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झगडावं लागणार असून त्यांचे गुणही त्यांना मिळणार आहेत। 12 मे दुसरं पर्व सुरू होत आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। लोकसभा निवडणूक 2019 प्रक्रियेला पूर्णविराम, आता प्रतीक्षा 23 मेची। दाऊदच्या खेडमधील मालमत्तांचा लिलाव होणार। रत्नागिरीच्या मतदानात महिलांची टक्केवारी वाढली। रायगडमध्ये सरासरी 59% मतदान आणि रत्नागिरी सिंधुदुर्गात 65% मतदान। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।